नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आता आज सुट्टीचा दिवस होता म्हणून असं विचार करत होतो की कुठेतरी बाहेर फिरायला जावं. तर अचानक असं ठरलं की एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊया, कारण बरेच दिवस असं जाणं झालेलं नाही आहे. तर मग स्वप्नील आहेत, त्यांनासुद्धा सुट्टी होती, तर म्हणले चला आपण रेवणसिद्ध बघून येऊया, कारण आम्ही दोघांनीही रेवणसिद्ध कधीच पाहिलेलं नाही आहे. म्हणजे कराडपासून एवढ्या जवळ असूनही आम्ही कधी गेलो नाही आहे तिकडे. तर म्हटलं चला जाऊया तिकडे. तर बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी एक होते आणि त्यांचंच ते मंदिर आहे. आणि त्यांची तिथे 2 मंदिरं आहेत. एक आहे ते मूळ स्थान आहे आणि दुसरं आहे ते जीर्णोद्धार केलेलं, म्हणजे नवीन एक मंदिर आहे. तर अशी दोन्ही ठिकाणे मी बघायला निघालो आहे. आणि जे रेणावी आहे, म्हणजे विट्यापासून काही अंतरावर आहे. तर हे जे रेवणसिद्धचं मंदिर आहे, कराडपासून अंदाजे विटा जे आहे ते 40 किलोमीटर आहे आणि तिथून पुढे रेणावी जे आहे ते 10 ते 12 किलोमीटर असं डिस्टन्स आहे. तर बरंच अंतर जायचं होतं आणि ऊनही बरंच होतं, पण म्हटलं नाही आज जायचंच आहे. तर सकाळी लवकर आवरून आम्ही निघालो आहे, पण उन्हाचा तडाखा खूप होता. आणि विटा साईडला अर्थातच त्या ठिकाणी खूप जास्त कडक ऊन असतं. आणि मी स्वतः सांगली जिल्ह्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे, त्याच्यामुळं मला माहिती आहे की सांगली साईडला बऱ्यापैकी उन्हाचं प्रमाण जास्तच आहे. आणि असंच आम्ही मजा करतच तिकडे निघालो आहे. तर शर्विला आहे, तो निवांत बसलेला होता. वाटेत आम्ही एका ठिकाणी थांबून नाश्ताही केला आणि त्यानंतर मग आम्ही रेणावीला पोहोचलो. तर सर्वात आधी आम्ही जे जाणार आहे ते रेणावीमध्ये जिथे रेवणसिद्ध यांचं मूळ स्थान आहे तिथे निघालो आहे. आता आम्ही रेवणसिद्ध मंदिरमध्ये पोहोचलो आहे, म्हणजे मंदिरात नाही गेलेलो अजून. इथे आहे मंदिर. ऊन खूप जास्त आहे, एकदम कडक. इथेच थांबते सावलीत. आज जाऊ. मंदिराच्या आत पाऊल ठेवल्याच एवढं थंड आणि शांत वाटतंय, म्हणजे काही विचारूच नका, एवढं छान वाटतंय. दगडामध्ये बरेच मंदिरं आहेत म्हणजे आजूबाजूला, त्याच्यामुळे काळा दगड आहे, त्यामुळे थंडावा खूप आहे इथे. म्हणजे एवढ्या कडक उन्हात सुद्धा छान वाटतं, बरं वाटतंय. पांडुरंग आहे. अच्छा, आणि अजून कोण आहे? नमः शिवाय. हा, पांडुरंग. चिमणी समजलं की ते देवाला निघाले. तुझा काढा का सारा तुम्ही? हो, माझा काढा ना. हे जे रेवणसिद्धचं ठिकाण आहे ना, तर हे मूळ स्थान आहे आणि त्याची लहान छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत आजूबाजूला. आणि सर्वात महत्त्वाचं खूप जास्त सावली आणि थंडावा. हा, आले मी. तर मोठ्या गाड्या एकत्र 2 आल्या तर प्रॉब्लेमच आहे. साईडला कुठेतरी घालते. एकदम घासून. खूप लहान आहे रस्ता. पार्किंग आणि गेट लावले. भक्त निवास आहे इकडे, रेवणसिद्ध भक्त निवास. पुढे सावली असेल, हा त्याच्या पलीकडे नाही, ढीग आहे.
रेवण सिद्ध यांचं मूळ स्थान बघून झाल्यानंतर आम्ही गावातील मंदिर बघायला आलो आणि ऐकण्यात आलेलं होतं की ते सुद्धा मंदिर अतिशय छान आहे आणि तुम्हाला दिसतच असेल की अतिशय सुंदर आहे मंदिर आणि बरंच मोठं पण आहे. आणि तिथे सुद्धा मुख्य मंदिर जे आहे रेवण सिद्धचं त्याच्या आजूबाजूला अशी छोटी छोटी मंदिरं आहेत, देवी देवता आहेत. आता इथेच जे तुम्ही बघत असाल अष्टविनायक आहेत एकाच ठिकाणी अशी गोल प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्हाला अष्टविनायक बघता येतात. तर असं हे मंदिर आहे. अजूनही बाकीची छोटी छोटी मंदिरं आहेत. इथे दत्ताचं मंदिर असं आहे छोटंसं आणि विठ्ठल रखुमाई यांचं सुद्धा मंदिर आहे. तर आम्ही जे गावात आलेलो होतो मगाशी तुम्ही बघितलं असेल छोटा रस्ता, तर आम्ही त्या दिशेने आलेलो होतो. पण इथे मंदिरात गावातील मुख्य रस्ता जो आहे तो बराच मोठा आहे, तिथून रस्ता आहे पण आम्हाला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही त्या रस्त्याने आलो त्या दिशेकडून. आता जाताना एक खूप छान गोष्ट आम्हाला बघायला मिळाली, ते तुम्ही पुढे बघालच काय आहे ते. माझ्या पाठीमागे ज्या तुम्हाला मूर्ती दिसत असतील वेगळ्या आहेत, म्हणजे अगदी राधाकृष्ण आहे, कलश आहेत किंवा या साईडला बैल आहे ते रंगवलेले आहेत. त्या साईडला आहे तिकडे ते पांढरे आहेत आणि त्यांना रंग नाही दिलेला. तिकडे बघताय आणि या दिशेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा मूर्ती आहेत आणि वेगवेगळे वेगवेगळी कलाकुसर केलेले हत्ती सुद्धा आहेत. एवढी सुंदर कलाकुसर केले याच्या हत्तीवरती, खूप सुंदर आहे आणि एकदम बारीक आहे कलाकुसर. तुम्ही बघू शकता बघा, डिझाईन आहे ना अतिशय बारीक काम आहे याला. आणि हे तुम्ही ना रेवण सिद्धचं मंदिर जे आहे ना रेणावीतलं, तिथून बाहेर पडल्यानंतर मेन रोडला लगेचच आहे डाव्या साईडला. अतिशय सुंदर आहे. ऊन या दिशेला भयंकर आहे, त्याच्यामुळे ना काहीच पर्याय नाहीये गॉगल घालण्याशिवाय. डोळे भयंकर त्रास होतो डोळ्यांना. व्यवस्थित पॅक करून. हे पोपट किती छान आहेत. त्यातलेच नेलेत का? लगेच पॅक करून आमच्यात राहायचंच नाही आज रात्र. माऊली माऊली विठू माऊली घेतला की तो बघ पॅक केला. बघ दाखवतो तुला. हे बघ पोपट दाखवतो. या इकडे. अरे हे बघ इकडे पोपट घेतला. वेगवेगळे आता इथे पोपट पण दिसत आहेत, शिवाजी महाराज आहेत, हे सगळे रंगवलेले आहेत. इथे पण आहेत गौतम बुद्ध आहेत, हत्ती आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खरेदी केली आणि आता निघतो करायला. दुपारचे वाजलेले आहेत. हा शर्विल इकडे. तुम्हाला जर एखादी वन डे ट्रिप करायची असेल किंवा अगदी अर्ध्याच दिवसात तुम्हाला कराडमधून जर ट्रिप करायची असेल तर हे ठिकाण अतिशय छान आहे आणि निसर्गरम्य वातावरण. आत्ता आम्ही गेलेलो तेव्हा उन्हाळा होता, पण पावसाळ्यात किंवा इतर वेळेला नक्कीच हे चांगलं असणार, कारण मी तर आज पहिल्यांदाच बघितलं आहे. तर येताना आम्ही सुरली घाटाचं असं छानसं दृश्य बघत कराडला निघालो आहे आता. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.